नमस्कार भक्तांनो, तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। तर चैत्र प्रतिपदा गुढीपाडवा झाल्यानंतर त्या दिवसापासूनच आपलं चैत्र नवरात्र असं सुरू होत आहे। चैत्र नवरात्र वर्षात 4 नवरात्र असतात। एक असतो आश्विन म्हणजे शारदीय नवरात्र ज्याला म्हणलं जातं, ज्याला दांडिया खेळला जातं। जर स्पष्टपणे जर बोलायचा प्रयत्न केला तर 4 नवरात्रपैकी एक नवरात्र असते जे सर्वांना माहिती असतं, जे असतं की आश्विन नवरात्र, म्हणजे ज्याला शारदीय नवरात्र म्हणलं जातं, ज्या वेळेला दांडिया खेळलं जातं। आणि त्या व्यतिरिक्त 3 नवरात्र अजून असतात। ते असतं एक तर शाकंभरी नवरात्र, जो आपलं डिसेंबर जानेवारी मध्ये येऊन गेला, शाकंभरी नवरात्र। दुसरा असतो आपला चैत्र नवरात्र, जो आता 30 एप्रिल ते 7 मार्च पर्यंत राहणार आहे। आणि तिसरा असतो आषाढ नवरात्र, आणि चौथा असतो आपलं शारदीय नवरात्र, जो की आश्विन महिन्यामध्ये येत असतो। या प्रकारे 4 नवरात्र असतात एका वर्षामध्ये। पण सर्वांना फक्त एकच नवरात्र माहिती असतं जास्त प्रकारे, ज्या वेळेला आपण दांडिया खेळत असतो। तर नवरात्र म्हणजे काय असतं, आपल्याला घटस्थापना, उपवास, बरोबर, त्यासोबतच दुर्गा सप्तशतीचा पाठ, हे सगळ्या आपल्याला आठवण येत असतं। तर आता प्रत्येक जे नवरात्र असतं त्यावेळेला जर तुम्ही घट नाही बसवलं तरी चालेल। फक्त शारदीय नवरात्र हा सर्वात महत्त्वाचा नवरात्र असतो, मोठा नवरात्र म्हणून या शारदीय नवरात्राला आपण घट बसवत असतो। पण इतर 3ही नवरात्रला जर घट स्थापना नाही केली तरी चालेल। आता या नवरात्रमध्ये नेमकी आपल्याला नवरात्र म्हणजे आपल्या कुळाची आई जी असतात, कोणाची सप्तशृंगी आई असतात, कोणाची जे कुळदेवी ज्यांना म्हणलं जातं आपण, तुळजापूरची भवानी माता असू शकतात, महालक्ष्मी असू शकतात, सप्तशृंगी आई असू शकतात, आणि कोणाची रेणुका माता असू शकतात। तर प्रत्येकाची कुळाची आई वेगळी वेगळी असते। तर कुळाचार पाळायचं असतं आपल्याला, आपल्या कुळाची देवीची आपल्याकडून सेवा व्हायला हवी, म्हणून आपण नवरात्रमध्ये आपल्या आईंची आपण सेवा करत असतो। कारण धावपळीच्या युगामध्ये कधी आपल्याकडून सेवा होते, कधी होत नाही। त्यामुळे इतर जे काही आपल्या चुका झालेल्या आहेत, जे आपल्याकडून सेवा घडत नाही, त्या सेवा आपण नवरात्रमध्ये करू शकतो आणि आईला आपण प्रसन्न करू शकतो। तर चैत्र नवरात्रमध्ये सर्वात महत्त्वाचा जे असतो की घटस्थापना आता तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता। जसं शारदीय नवरात्राला आपण घटस्थापना करत असतो, तसंच साधा सोपं आपल्याला घट घ्यायचं आहे, ज्याला मातीचं छोटंसं भांडं जे असतो त्याला घट असं म्हणलं जातं। आणि माती आहे, सर्वात आधी खाली पेपर, पत्रावळी, प्लास्टिक असं काहीही तुम्ही ठेवू शकता। त्यावरती मातीवरती थोडेसे धान्य मिक्स करून त्यामध्ये टाकून द्यायचं, मध्ये गोल करायचं आणि त्यावरती घट ठेवायचं, त्यावरती दिवा ठेवायचं। आणि त्यासोबत कोणी प्रत्येकाची दिवा लावायची पद्धत वेगळी असते, आईची फोटो आपल्याला अशी लावायची आहे। असं वेगवेगळ्या प्रकारे आपण घट जे आहे घटस्थापना करतो। कोण 2 घट बसवतात, 2 घट म्हणजे एकीकडे तांबा ठेवतात, एकीकडे दिवा लावतात, अशा प्रकारे। तर एकदम साधा सोपी पद्धत असं घट बसू शकतात। त्यासोबत सेवा आपल्याला इतर कोणती करायची आहे, तर त्या प्रकारे आपल्याला नवरात्रचा उपवास केला तरी चालेल, नाही केला तरी चालेल, पण सेवा करणे, मनोभावे सेवा करणे हा गरजेचा आहे। उपवास नाही केलं तर अतिउत्तम आहे, नाही केलं तरी चालेल, पण सेवा कोणती करायची आहे, नवरात्रमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे हा अत्यंत गरजेचा आहे। आणि त्यातही आता ह्या वेळची जी नवरात्र आहे ते अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आलेला आहे। म्हणजे हा जो नवरात्र आहे चैत्र प्रतिपदेचा, चैत्र जे नवरात्र आहे तो फक्त 9 दिवसाचा नाही आहे, तो फक्त 8 दिवसाचा नवरात्र आहे। अष्टमी नवमी एकाच दिवशी आली आहे। या वेळेला आपल्याला एकतर तुम्ही संकल्पयुक्त दुर्गा सप्तशतीचा पाठ किंवा संकल्पयुक्त नाही तर तसंच पाठ करा, पण करा, अति गरजेचं आहे। जेणेकरून दुर्गा सप्तशतीचा पाठ हा पुस्तक जे आहे ते मराठीत भेटतं, कन्नडमध्ये भेटतं, हिंदीमध्ये सुद्धा भेटत असतं। तर दुर्गा सप्तशतीचा पाठ आपली आईची सेवा, आपली कुळाची आई जी आहे त्यांची सेवा आपल्याकडून करून घेत असतात। आणि त्यासोबतच दुर्गा सप्तशतीचा पाठ जर तुम्ही संकल्पयुक्त करत असाल, तुमची एखादी मनातली इच्छा आहे आणि ते तुम्हाला संकल्पयुक्त करायचं असेल तर ते सुद्धा शक्य आहे। याने तुम्हाला काय करायचं आहे की पहिल्या दिवशी जे नवरात्रचा पहिला दिवस म्हणजे की 30 तारीखपासून नवरात्र सुरू होतो, त्या दिवसाला आपल्याला संकल्प करायचा आहे। उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये तांदूळ, अक्षता, हळद, कुंकू, फुलं वाहायची आहे आणि संकल्प करायचा आहे, माझं नाव, माझा गोत्र, आज कोणता वार आहे, आज कोणती तिथी आहे, आज पासून जे आहे ते चैत्र नवरात्र सुरू होत आहे आणि ही माझी इच्छा आहे, ही माझी संकल्प आहे, मी यासाठी एवढे दुर्गा सप्तशतीचे पाठ करणार आहे। असं आपल्याला संकल्प घेऊन आपण तो जे
पाणी आहे तो तामणात आपल्याला सोडून द्यायचा आहे। असा साधा आपल्याला संकल्प घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे। आता दुर्गा सप्तशतीचा पाठ कोणत्या प्रकारे करतात, काही जणांना खूप कन्फ्युजन होत असतं की आपल्याला पाठ नेमकं कसं करायचं आहे। तर आता हे दुर्गा सप्तशतीची पुस्तक आहे। तर हे दुर्गा सप्तशतीचं पुस्तक आहे। आता यामध्ये तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही संकल्प वगैरे करता तर त्या वेळेपासून आपल्याला दुर्गा सप्तशती सर्वात आधी आपल्याला प्रार्थनापासून सुरुवात करायची आहे। प्रार्थना घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा आपण करतो तर स्वामी सवन प्रार्थना आपण नक्कीच घेतो। त्यानंतर आपल्याला दुर्गाय नमः दुर्गा स्तोत्र नामस्त्रोत आहे, म्हणजे आई दुर्गेचे नाम आहे त्यामध्ये, तर हे आपल्याला वाचायचं आहे। त्यानंतर देव्या कवचम पासून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि पूर्ण क्षमा प्रार्थना पासून पर्यंत आपल्याला ते संपूर्ण वाचून घ्यायचं आहे। देव्या कवचम पासून आपल्याला देव्या कवचम हा पासून सुरू करायचा आहे। त्यानंतर अर्गला स्तोत्रम, त्यानंतर रात्री सूक्त, मग नंतर अध्याय 1 ते 13 पर्यंत हा सगळं वाचायचं आहे आणि त्यानंतर क्षमा प्रार्थनापर्यंत आपल्याला सगळ्या वाचून काढायचं आहे। तर हे एक पाठ झालेला आहे असं आपण म्हणता येईल। तर अशा प्रकारे म्हणजे इन शॉर्ट पूर्ण पुस्तक तुम्हाला काढायचं आहे वाचून। जर तुम्ही केलं तर अशा प्रकारे एक पाठ तुमचा पूर्ण होणार आहे। सकाळी आंघोळ वगैरे करून स्नान करून तुमचे कामं जे आहे ते कामं म्हणजे जे तुमची नित्य सेवा आहे, नित्य पूजा आहे घरातली, तुम्हाला शक्य झालं कोणाच्या घरात लवकर जात असतील तर त्यांना जाऊ द्या, सगळं घरातलं आवरून तुम्ही निवांतपणे बसा, जेणेकरून जेव्हा आपण पारायणला बसतो, कोणती सेवा करायला बसतो तर त्यामध्ये खंड पडू द्यायचं नाही, कोणाचा डिस्टर्बन्स व्हायला पाहिजे असं नको। ज्या वेळी तुम्ही एकांत असता, तुमचं मन समाधान असतो, त्या वेळेला तुम्ही हा पाठेला सुरुवात करू शकता, म्हणजे त्या वेळेला तुम्ही वाचा। पण शक्यतो रोज 8 दिवस 9 दिवस जो पाठ आहे आपलं एकाच वेळी आपल्याला ठरवून तो करायचा असतो। तर अशा प्रकारे हे पूर्ण पुस्तक तुम्हाला वाचून काढायचं आहे आणि हे एक पाठ झालेला आहे। अशा प्रकारे तुम्ही रोज 9 करू शकता। 9 देवीचे 9 पाठ, आईचे 9 रूप असतात तर 9 रूपाचे 9 पाठ तुम्ही करू शकता। यासोबत तुम्ही 14 पाठेचा पण संकल्प करू शकता, कारण जर दुर्गा सप्तशतीचे तुम्ही जर 14 पाठ करत असता 9 दिवसामध्ये, म्हणजे 8 दिवसच आहे तसं, तर 8 दिवसामध्ये तुम्ही जर 14 पाठ केला तर तो तुमचा 9 चंडी केलेचा पुण्य तुम्हाला मिळत असतो, कारण दुर्गा सप्तशतीचं 14 पाठ म्हणजे एक 9 चंडीचा फळ आपल्याला मिळतो। आता त्यामध्येही आपण कधी सामूहिक करतो, जसं आता केंद्रामध्ये नवरात्र सुरू झाली की आमच्याकडे केंद्रामध्ये पाठ सुरू होतात, केंद्रामध्ये सेवा चालू होणार आहे। तर मी केंद्रामध्ये गेले तर ॲट ए टाइम जर तिकडे 50 बाया आले तर म्हणजे माझं 50 पाठ झालं, हा झालं। पण तो जे संकल्प मी घरी केलेला आहे तो माझा वैयक्तिक आहे, म्हणजे सामूहिक केलेली सेवा वैयक्तिक संकल्पामध्ये तो इन्क्लूड नसतो। तुम्ही जर संकल्पयुक्त 14 पाठ करायचा संकल्प केलेला आहे तर काही जण काय करतात की 14 बायांना बोलून घेतात आणि एकाच वेळेला त्यांचा 14 पाठ झालेला आहे असं ते गृहीत धरतात, पण तसं नसतं। तुम्ही जर संकल्पयुक्त घरी करत असाल तर तुमचे वैयक्तिक म्हणजे तुम्ही पर्सनली किती केलेले आहे, तुम्ही किंवा तुमच्या घरच्या सदस्य मिळून किती केलेले आहे। आता जर मी एकटी बसली आणि मला 14 करायचं आहे आणि मी जर माझ्या घरच्यांना घेऊन बसलेली आहे 2-3 जणांना, तर ते कन्क्लूड होईल, म्हणजे तो इन्क्लूड होणार आहे की माझ्या घरातले जर माझे 2 मुलंही बसले तर 3 पाठ झालं माझे घरचे, असं मी ते धरणार आहे। पण बाहेरच्या व्यक्तींचं किंवा सामूहिक जे आपण बाहेर करत असतो तो वैयक्तिक मध्ये इन्क्लूड होत नाही। याचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो ह्या विचार करण्यामध्ये की हे गृहीत धरण्यामध्ये, तर ते ॲक्च्युली मला पण होतं ते सुरूला, त्यामुळे मी हे क्लिअर केले। त्यासोबतच अशा प्रकारे तुमचा हा एक पाठ झालेला आहे आणि नवरात्रमध्ये तुम्ही इतर कोणत्याही सेवा करू नका, पण दुर्गा सप्तशतीचा पाठ जे आहे ते नक्की 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 वाचा। आणि त्यासोबतच तुम्हाला जर असं वाटत असेल की अजून काहीतरी सेवा करायला हवी तर तुम्ही कुंकुमार्चनची सेवा नक्की करू शकता। यामध्ये घटस्थापना म्हणजे केलं तर चालेल, नाही केलं तरी काही हरकत नाही, पण ह्याला जास्त जण तर घटस्थापना करत नाही जेवढी मला माहिती आहे। आणि कोणी करत असेल तर घरच्या घरी तुम्ही छोटंसं घट मांडून तिकडे थोड्याशा मातीमध्ये कुंड्यातली माती वगैरे घेऊन तुम्ही छोटंसं घटस्थापना करून तुम्ही आईची सेवा करू शकता मनाने। पण जे तुम्ही सेवा करणार आहे मनाने करा, कारण वरचं जर केलं तर त्याचा काही आपल्याला फळ मिळत नसतो, तर मनाने सेवा करा। तर अशा प्रकारे तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ जे आहे 8 दिवसामध्ये 9 चंडी केलेला पुण्य तुम्हाला मिळत असतो आणि घरात 9 चंडी करणं
हा खूप चांगलं असतं. कारण तुम्ही बाहेर विचारा, जे आपण ज्यांच्याकडून वास्तू करून घेतो, ज्यांच्याकडून कलशपूजा वगैरे करून घेत असतो, नवचंडी करायचं खर्च जो आहे 40 ते 50,000 रुपयेपर्यंतचा असतो. आणि या प्रकारे तुम्ही घरच्या घरी नवचंडी करू शकता. 14 पाठ केलं तर तुम्हाला नवचंडी केल्याचा पुण्य नक्कीच तुमच्या पदरात पडत असतो, असं गुरुमाऊली स्वतः सांगत असतात. त्यामुळे 14 पाठ करा. नाही शक्य झालं तर रोज 1 पाठाप्रमाणे 9 पाठ तुमचे घरी नक्की होऊन जाणार आहेत. आणि त्यासोबतच आता आपल्याला आईची तुम्हाला जर शक्य झालं इतर कोणती सेवा अजून तुम्ही करू शकता, तर माझं सांगायचं माझ्या आवडीनं जे मी करणार आहे तर ते त्यामध्ये तुम्ही हळद कुंकूचा आईचा अभिषेक करू शकता श्रीसूक्त म्हणून. आणि एक वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे आपल्याला, आणि हळद आणि कुंकूचा मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे. एका वेळेला तुम्ही हळदीचा अभिषेक घाला, एका वेळेला तुम्ही कुंकूचा अभिषेक घाला, आणि त्यानंतर तुम्ही आईसमोर दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. एकच वेळ करा. रोज जर तुम्ही करत आहे तर त्याच वेळेला तुम्ही रोज बसा. रोज त्याच वेळेला तुमची सेवा व्हायला पाहिजे. आणि त्यानंतर काही मध्ये प्रॉब्लेम असेल तर 1-2 दिवस सोडून द्या. इतर काही नाही, असं कंपल्सरी नाही आहे. पण तुम्हाला जर वेळ मिळत असाल, तुम्ही घरी राहत असाल, वेळ मिळत असेल तर एकाच वेळेला तुम्ही करा. आणि त्यासोबतच कुंकुमार्चन करा. तुम्ही कुंकुमार्चन कसं करायचं काय नाही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. कुंकुमार्चन वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही करू शकता ताईला प्रसन्न करण्यासाठी. आणि या 9 दिवसामध्ये तुम्ही जे काही सेवा करणार आहे मनोभावे सेवा करा. तुमच्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, कारण कुळाची आई म्हणजे फक्त आपल्या कुळाची आई नसतं, तर ते लक्ष्मी सुद्धा असते, ती सरस्वती सुद्धा असते, ती महाकाली सुद्धा असते. म्हणजे आपल्या कुळाचं रक्षण करणारी जी आई असते त्यांना आपण कुळदेवी असं म्हणलं जातं. म्हणून आपल्या कुळांचे रक्षण करतात ते. आपल्या कुळांचे जे काही चांगलं वाईट आहे ते त्यांच्या हातामध्ये असतात. त्यामुळे कुळाची आईची सेवा करणे हा गरजेचं आहे. आणि त्यासोबतच तुम्ही कुंकुमार्चनची सेवा करा. आणि जर शक्य झालं तुम्हाला तर रोज तुम्ही आईला पारायणचं पाठ केलं, आईला आधी अभिषेक घाला, त्यानंतर पाठ करा त्यांच्यासमोर. त्यानंतर तुम्ही त्यांना कुंकुमार्चन 1 वेळा, कमीत कमी 1 वेळा. जर तुम्हाला 16 वेळा शक्य नाही झालं तर फक्त 1 वेळाही तुम्ही पाठ केला आणि 1 वेळाही तुम्ही श्रीसूक्त म्हणून कुंकूचा अभिषेक जर आईला केला तर खूप 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 चांगलं राहणार आहे. आणि जर शक्य झालं तुम्हाला तर एक गुलाबाचं फूल तुम्ही आईला या नवरात्रमध्ये रोज वाहा. गुलाबाचं फूल, एक फूल तरी तुम्ही आईला नक्की वाहू शकता. अशा प्रकारे साधी सोपी सिंपल नवरात्रमध्ये तुम्ही सेवा करून आईला प्रसन्न करू शकता. तर ही साधी सोपी सेवा होती. तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही नक्की विचारा. कुंकुमार्चन आणि इतर अजून काही सेवा आहे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते, कारण व्हिडिओ खूप लांबलं जातं. आणि काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.